खरंच आहे, जे लोक तुमच्या संघर्षावर हसतात त्याच लोकांना तुमच्या यशावर विश्वास बसत नाही. सुमित खूप साधा मुलगा, ना स्वतःची स्वप्न बोलून दाखवणारा, ना सोशल मीडियावर स्टेटस ठेवणारा, ना मित्राच्या टोळ्या घेऊन फिरणारा. तो फक्त शांतपणे सहन करणारा होता. घरात आजारी आई वडील, सततची चिंता आणि बाहेरच्यांचे टोमणे. हा तर युजलेस आहे, याच्याने काहीही होणार नाही. धड कुणाशी बोलत देखील नाही हा. त्याच्यावर प्रेम करणारी, त्याला समजून घेणारी फक्त एक मैत्रीण होती. एक दिवस तीही त्याला सोडून गेली. तरी देखील तो रडला नाही, खचला नाही. कदाचित त्याचा स्वतःवर जास्त विश्वास होता. त्या दिवशी तो आरशात पाहून स्वतःलाच म्हणाला, एक दिवस हेच लोक माझ्या शांततेला, माझ्या यशाचं कारण समजतील. वर्ष गेली. सुमित झोप कमी आणि मेहनत जास्त करू लागला होता. कोणी त्याला प्रोत्साहित करणारं नव्हतं, तरी देखील तो थांबला नाही. शेवटी त्याच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि तो एक मोठ्या कंपनीचा CEO झाला. त्यावेळेस लोक त्याला म्हणू लागली की हा नशीबवान आहे. हे ऐकून सुमित हसायचा, कारण त्यालाच माहिती होतं इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने किती मेहनत घेतली आहे, किती संयम ठेवला आहे आणि काय काय गमावलं आहे ते. सुमितप्रमाणे तुमचंही यशस्वी होणं सगळ्यांना निरुत्तरित करणार. त्यामुळे शांत राहा, स्वतःच्या कामामध्ये सातत्य ठेवा. एक दिवस वेळ काहीही न बोलता प्रत्येकाच्या प्रश्नाचं चोख उत्तर देईल. तोपर्यंत झटत राहा आणि सतत आनंदी राहा.